मराठी मालिका विश्वात अनेक मालिका येतात आणि जातात, पण काही मालिका मात्र मनात कायमचं स्थान निर्माण करतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते. घराघरातल्या आईला तिच्या स्वाभिमानाची जाणीव या मालिकेनं करून दिली, तर बाईला गृहीत धरणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती काय करू शकते हे या मालिकेनं ठणकावून सांगितलं. जवळपास 1500 भागांचा टप्पा या मालिकेने गाठला आणि यातील प्रत्येक पात्र कायमचं प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं. पण ही मालिका का हिट झाली, ती करण्यामागे काय विचार होता, याविषयी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ख्यातनाम असलेले आणि स्वतः स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे बोलले आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतून हा विषय का हाताळावासा वाटला, असा प्रश्न त्यांना अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर सतीश राजवाडे म्हणाले, आई कुठे काय करते ही मालिका करण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे 80% आयांना आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहे हे माहीतच नाहीये. कारण ते सगळं बाबा बघतात. पण अचानक जर बाबा आजूबाजूला नसतील तर काय करणार. मालिकेच्या शीर्षकाची कल्पना सुद्धा तिथूनच आली. आईला आपण नेहमी गृहीत धरतो की तू आहेस ना, मग आम्ही जरा बाहेर जातो, या एका इमोशनवरून ते टायटल सुचलं. आता ही मालिका पाहून किती चेंज झालाय ते मला माहित नाही, पण आजही अशा बायका असतील ज्यांना या सगळ्याबद्दल काहीच माहित नसेल. पण 100 पैकी एक बाई जरी बदलली, तिचा दृष्टिकोन बदलला, तर हेच आमचं यश आहे. कारण एका स्त्रीच्या मनात जरी आलं ना की आपण बदललं पाहिजे, आपल्याला या सगळ्यात लक्ष दिलं पाहिजे, कारण उद्या कुणी म्हणायला नको तू काहीच करत नाहीस, तर हेच आई कुठे काय करते या मालिकेचं सक्सेस आहे. पुढे राजवाडे म्हणाले की आई कुठे काय करते या मालिकेसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सुद्धा आम्ही सुरू केली होती. सध्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका देखील आम्ही केली. या मालिका करण्यामागचं कारणच म्हणजे आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये एक अशी गोष्ट सांगतोय जी लोकांना माहीत असलीच पाहिजे. आपल्या समाजात आजूबाजूला आज बऱ्याच मुली आहेत ज्या आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. ते कोणामुळे? कारण एक बाई लढली होती. त्यामुळे टेलिव्हिजन हा काही फक्त एकाच पद्धतीचा ड्रामा सांगायला नाही, तर त्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रामा दाखवण्याचं काम आपलं आहे, जेणेकरून लोकांचं मनोरंजन आणि थोडं प्रबोधन सुद्धा होईल. शिवाय आताचा प्रेक्षक सुजाण आहे. प्रोमो पाहूनही त्याला कळतं की मालिका पाहायची की नाही. त्यामुळे आपण त्यांना मूर्ख बनवू शकत नाही. त्यांचं मनोरंजन करणं ही आता मोठी जबाबदारी झाली आहे, असं राजवाडे म्हणाले. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी शोबच.